नागपुर में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि समाज में ऐसे लोग होने चाहिए जो गलत नीतियों के खिलाफ कोर्ट में केस दायर करें। उन्होंने कहा कि कई बार कोर्ट जो कर सकता है वह मंत्री भी नहीं कर पाते। गडकरी ने भानुदास कुलकर्णी जैसे वकीलों की सराहना की, जिन्होंने शिक्षा विभाग के गलत फैसलों को कोर्ट में चुनौती देकर बदला। महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाच्या विरुद्ध सातत्याने संघर्ष केला, कोर्टात केसेस टाकल्या आणि ज्या शिक्षण संस्थांची असोसिएशन आहेत त्याला गोळा करून हायकोर्टात जाऊन त्यांनी महाराष्ट्र सरकारचे अनेक निर्णय फिरवण्याचंही काम केलं। म्हणजे त्यामध्ये जे योग्य असेल त्या बाबतीमध्ये त्याच्याकरता संघर्ष करण्याकरता मागे पुढे पाहिलं नाही आणि त्यामुळे त्यांचं जे शिक्षण संस्थांची जी मंडळी होती त्याची पण संघटना मोठी होती, त्याच्यातही त्यांनी सातत्याने काम केलं। सरकारने सगळे अनुदान संपवले, अनेक भानगडी झाल्या। या सगळ्या काळात शिक्षणाच्या हितामध्ये ते प्रश्न सरकारसमोर मांडले आणि सरकार ऐकत नाही पाहिल्यावर कोर्टात मांडले। भानुदास कुलकर्णी सारखे ॲडव्होकेट होते तशा पद्धतीला, त्यामुळे अनेक निर्णय सरकारच्या विरोधात पण गेले आणि हे गिरीश भाऊ हे कोर्टात केसेस टाकणारे पण एक लोक पाहिजे, ते हे एक फार चांगलं काम आहे आणि याच्यामुळे हे जे राजकीय याच्यात वगैरे यांना शिस्त लागते। त्याच्यामुळे मला असं सातत्याने वाटतं की रवीसारखे वेगवेगळ्या क्षेत्रात काय झालं का टाक केस असे 15-20 लोक जे कोर्टाच्या आदेशाने होतं ते मंत्री करू शकत नाही, कारण त्याच्यावर पॉप्युलर पॉलिटिक्समध्ये अडचण होते करायची। त्यामुळे रवीने विशेषतः शिक्षण क्षेत्राशी, शिक्षण क्षेत्र रिलेटेड अनेक प्रश्न मांडली, सोडवली।